प्रादेशिक परिवहन विभागाकडून गेल्या महिन्यापासून रिक्षा आणि टॅक्सी तसंच इतर वाहनधारकांकडून लेट पासिंगसाठी दर दिवशी 50 रुपये दंड आकारण्यात येतोय। याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समिती यांच्या वतीनं 2 दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षा आणि टॅक्सीसह धडक मोर्चा काढून खरडा भाकर आंदोलन करण्यात आलं होतं। मात्र दंड आकारणी सुरूच आहे। ही दंड आकारणी त्वरित रद्द करण्यात यावी। रिक्षा मालक चालक यांच्यासाठी सरकारनं कल्याणकारी मंडळ स्थापन करावं। रिक्षा चालकांना संघटित कामगार म्हणून घोषित करावं। प्रलंबित रिक्षा आणि टॅक्सी थांबे त्वरित सुरू करावेत। या मागण्यांसाठी समितीच्या वतीनं सोमवारी 24 जून रात्री 11 ते मंगळवारी 25 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत रिक्षा आणि टॅक्सी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे आणि समितीचे निमंत्रक चंद्रकांत भोसले यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली आहे। या पत्रकार बैठकीला सतीशचंद्र कांबळे, राजू जाधव, अविनाश दिंडे, मोहन बागडी, राहुल पवार, अशोक जाधव, सूरज कवाळे यांच्यासह विविध रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते।